विरोचक हे सगळं खूप सफाईदारपणे करतो. पण तुला काय वाटतं ह्या सगळ्यात काय राहून गेलंय? आईची शक्ती तुला मिळाली, शेवटी आपल्या तिन्ही शक्ती एकत्र आल्या आणि मग तू ती अस्थिकट्यार विरोचकाच्या पोटात खुपसलीस. पण मग ह्या सगळ्यात नेमकं चुकलं काय? त्या खूप विचार केला पण काहीच कळत नाही. सगळंच खूप कन्फ्युजिंग आहे. आपल्याला असं वाटत होतं की विरोचकाचा मृत्यू झाला आणि मला आलेल्या संकेताचा अर्थ लावायचा झाला तर कोणाचा तरी जन्म, बरोबर? या सगळ्याचा जन्म मृत्यूशी काही संबंध असेल का? पण विरोचकाच्या मृत्यूचा आणि तुझ्या या संकेताचा काय संबंध आहे? नेत्रा, काकू म्हणाले तेव्हा मी ऍक्सेप्ट केलं नाही, पण खरंच विरोचकाचा मृत्यू झाल्यावर विरोचक रुपाली म्हात्रेचं शरीर सोडून गेलं असेल का? म्हणजे आपल्या समोर जी आहे ती फक्त रुपाली म्हात्रे आहे. हे सगळं म्हणजे एका अर्थाने रुपाली म्हात्रेचा पुन्हा जन्म झाल्यासारखंच आहे ना? नाही नाही नाही, पण जरी असं पण गृहीत धरलं की रुपाली म्हात्रेचा पुन्हा जन्म झालाय तरी नेत्राला असा संकेत काय? मी बघतो. काकू, मी काय म्हणते, फाल्गुनी आणि तन्मयला खूप भूक लागली आहे. तुम्हीही कालपासून उपाशी आहात. मी खायला करू का काही? काकू एकट्याच नका करू, मी पण येते. बरं, ये तू, मी पुढे होते. आत्या, मी नेत्रा, नेत्रा बस इथे. काय होते तुला? तिला मी पाणी आणते. थांब. नेत्रा, आत्या पटकन. काय होतं नेत्रा? घे पाणी घे. पाणी. सावकाश. बरं वाटतं आता? मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नाही साहेब, काल पण झोप नाही झाली आहे ना, त्यामुळे जरा अशक्तपणा वाटतोय. बाकी बरं आहे, खरंच बरं वाटतंय. नेत्रा, आराम कर आता. हो, केतकी काकूंना जरा जाऊन मदत करते, सगळ्यांचं जेवण बघायचं आहे ना, नंतर येऊन आराम करते. मी बघते तिकडे, तू आराम कर, ठीक आहे? आलीच. नेत्रा, खरंच बरं वाटतंय ना आता? बरं वाटतंय. शेखर, शेखर, बोला ना माझ्याशी. बघा तरी इकडे माझ्याकडे. काय झालंय मला खरंच कळत नाहीये शेखर. माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुम्ही बोलतही नाही आहात माझ्या बरोबर. काय झालंय शेखर? प्लीज प्लीज असं नका करू. मला निदान सांगा तरी काय चुकलंय माझं शेखर. काय केलंय मी, मला कळू दे तरी शेखर. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा न सांगता फाशी देण्यासारखं आहे. नाही कळत मला काय चाललंय, मी काय केलंय. हे असं जिवंत राहण्यापेक्षा ना मी मेला असतं तर बरं झालं असतं.
काय झालं? नेत्रा बोल ना, काय झालं? साहेब, तो संकेत, ते बाळ आपले. तुम्ही बाबा होणार आहात. आपण आई बाबा होणार आहे. थँक्यू सो मच नेत्रा.